हॅलो. हो सर. ओके. सो आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट केले होते. त्यानंतर डबल 2 दिवस ब्रेक झाला. ओके. जावास्क्रिप्ट हे जे आहे एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ओके. आणि आपण मेनली जे वेबसाईट डिझाईन करत असतो त्यामध्ये जे इंटरॅक्शन जे राहतात म्हणजे इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. ओके. काही आपल्याला कंटेंट चेंज करायचं राहिलं हे सगळे जे इव्हेंट्स राहतात ते आपण जावास्क्रिप्ट सोबत म्हणजे जावास्क्रिप्टनं आपण ते पॉसिबल आहे राईट. जे पण चेंजेस आपण करणार आहे. तर या जावास्क्रिप्टच्या रिलेटेड अजून तुमच्या काही क्वेरीज आहेत का की जे काही क्वेश्चन आहे का जावास्क्रिप्टच्या रिलेटेड? कशा प्रकारे रन होतो, कुठं म्हणजे कुठं त्याचं यूज राहतो, अशा काही क्वेश्चन्स वगैरे काही आहेत तुम्हाला? हॅलो. सर एकदा रिपीट करून द्या नाही मला टॉपिक. हां हां, तेच आता हे जे आम्ही थर्सडेला घेतले होते ना त्यालाच एकदा रिपीट करत आहे की आपण काय काय केले होते म्हणून नाही का. तरी एकदा तुमच्याकडून कन्फर्मेशन घेत आहोत की बा तुम्हाला अजून जावास्क्रिप्टच्या रिलेटेड अजून काही कन्फ्युजन आहे का की आपण कशासाठी यूज करतो, काय पर्पज आहे, कुठं यूज करतो. ओके. तर मेनली जे आपले ब्राउझर्स असतात म्हणजे तुम्हाला 2 टायर 3 टायर आर्किटेक्चर माहित आहे का? हॅलो. हो सर. हां. तर काय असते ते 2 टायर म्हणजे? 2 टायर 3 टायर काय असते म्हणजे सांगू शकता? तर जे 2 टायर आर्किटेक्चर असतात त्यामध्ये काय असतं की एक डेटाबेस असतो आणि एक UI असते. ठीक आहे. जे पण 2 टायर आर्किटेक्चर असतात ते नॉर्मली जे तुम्ही याच्या अगोदरचे जर तुम्ही बिलिंग मशीन्स बघितले असेल कोणतेही फार्मसीमधले राईट. त्यामध्ये काय राहत होतं तुमच्या सिस्टीममधून म्हणजे ते एक ऑफलाईन सिस्टीम राहत होतं तिथूनच ते बिल जनरेट करत होते राईट. तर तशा प्रकारचे जे ॲप्लिकेशन असतात ते 2 टायर आर्किटेक्चरमध्ये येतात. त्यामध्ये एक UI असतो आणि डायरेक्ट डेटाबेस असतो. डेटाबेसला कनेक्टेड असतो म्हणजे ते 2 टायर आर्किटेक्चरमध्ये येतात. आणि जे वेब वेबच्या रिलेटेड येतात ते 3 टायर आर्किटेक्चरमध्ये येतात. त्यामध्ये काय असतं, एक फ्रंट एंड असतो, एक बॅक एंड असतो आणि एक डेटाबेस असतो. ठीक आहे. म्हणजे आपलं जे पण UI राहणार ते एक आपल्या लाईव्ह सर्व्हर सोबत कनेक्टेड राहणार, ज्यामध्ये आपले जे बॅकएंडचे म्हणजे बॅकएंडचे APIs राहतात ते त्या ठिकाणी आपण स्टोअर करून ठेवत असतो. ओके. आणि म्हणजे आपल्याला करा ते काही आपण रिक्वेस्ट जनरेट करू. तो आपल्या सर्व्हरमध्ये प्रोसेस करेल. प्रोसेस करून त्याला जर काही डेटाबेसच्या रिलेटेड हे पाहिजे असेल तर तो डेटाबेसमधून क्वेरी मारून आपला डेटा फेच करून घेऊन येईल. ओके. आणि त्याचा प्रोसेस करेल आणि तो UI ला सेंड करेल. हे झालं आपला 3 टायर आर्किटेक्चर. आणि ह्या 3 टायर आर्किटेक्चरमध्ये तुम्ही जर बघितले आपला फ्रंट एंड पार्ट आहे, फ्रंट एंड आणि बॅक एंड त्यामध्ये आपण आपला जावास्क्रिप्ट यूज करणार आहे. ठीक आहे. तर मेनली जो जावास्क्रिप्ट आहे तो एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. स्क्रिप्ट सारखं आपण त्याला लिहून एक्झिक्यूट करू शकतो सेपरेट सेपरेट पण. ओके. पण तुम्हाला आणि आता जे लेटेस्ट जनरेशन मधले आले आहे त्यामध्ये हे सगळे फ्रेमवर्क्स आले आहेत. तर त्यामध्ये काय होतात ते पर्टिक्युलर एक तुम्हाला बंडल बनवून देतात. त्या बंडल प्रकारे आपण त्याला एक्झिक्यूट करून बघू. ओके. आणि त्यामध्ये आपले फ्रंट एंडचे डिफरंट डिफरंट फ्रेमवर्क्स आहे आणि बॅक एंडचे डिफरंट डिफरंट फ्रेमवर्क्स आहे. ओके. तर तुम्ही जावास्क्रिप्ट यूज करून ते फ्रंट एंड बॅक एंड दोन्ही पण क्रिएट करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन? जे आपला फ्रंट एंड राहणार आहे तो आहे आपला हा वेब ब्राउझरचा पार्ट. ओके. आणि जे बॅकएंडचा आहे तो वेब सर्व्हरचा पार्ट. तर जे ब्राउझर राहतात
ब्राउझरमध्ये इझिली तुमचं जावास्क्रिप्ट डिटेक्ट होऊन जातो. ओके. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारे इन्व्हायरमेंटची गरज नसते, की तुम्ही त्याला इन्स्टॉल करा, नंतर त्याच्याकडून एक्झिक्यूट करून घ्या. ओके. तर तुम्ही जर नॉर्मली तुम्हाला काही जावास्क्रिप्ट रन करून बघायचं असेल, तर तुम्ही डायरेक्टली ब्राउझरमध्ये रन करू शकता. जर तुम्हाला तुमच्या सिस्टीम थ्रू, इन्व्हायरमेंट थ्रू जर तुम्हाला त्याला रन करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला Node.js लागेल. ओके. Node.js पण काय जावास्क्रिप्टचंच आहे, ज्यामध्ये जो की तुम्हाला जावास्क्रिप्ट रन म्हणजे लोकली रन करायसाठी तुम्हाला हेल्प करेल. ओके. अदरवाईज तुम्ही जे ब्राउझर राहतात त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली त्याला रन करता. ओके. आणि जे फ्रंट एंड वेब ब्राउझर आहे त्याच्यामध्ये फ्रंट एंड पार्ट राहतो. फ्रंट एंड पार्ट मधले आपले जे आता लेटेस्ट फ्रेमवर्क्स आहेत त्याच्यामध्ये रिॲक्ट, अँग्युलर, व्ह्यू.js हे डिफरंट डिफरंट फ्रेमवर्क्स आहे. ओके. जे की आपल्या जावास्क्रिप्टचे फ्रेमवर्क आहे. आणि बॅकएंड जे आहे, जसं की आता सांगितलं, तुम्हाला जर लोकल मशीनवर किंवा याच्यावर रन करायचं असेल तर तुम्हाला ते Node.js लागत असतं. तर तो आपल्या Node.js थ्रू तुम्ही सर्व्हर पण क्रिएट करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्ही त्याचे APIs पण बनवता. ओके. तर तो येणार आपल्या वेब सर्व्हरच्या पार्टमध्ये, की ज्यामध्ये आपण पर्टिक्युलर लोकली आपण Node.js ला इन्स्टॉल करू आणि त्याच्या थ्रू आपण जावास्क्रिप्ट एक्झिक्यूट करू. ओके. आणि त्यासाठी Node.js मध्ये आपल्याला Express.js नावाचं फ्रेमवर्क भेटतो. Express.js थ्रू आपण आपलं एक वेब ॲप्लिकेशन बनवू. ओके. बरोबर? इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन समजत आहे ना काय बोलत आहे? हो सर. हां, कारण की हे हो सगळे सर. हे सगळं बेसिक आहे. याच्यावरूनच मग आपलं डिसाईड होणार, की आपण कशाप्रकारे जर आता कोणते फ्रंट एंड बनवून राहिलं, तर तुम्हाला थोडं बॅक एंडच्या बद्दल पण माहिती असली पाहिजे किंवा बॅक एंड बनवत असेल तर फ्रंट एंड बद्दल पण माहिती असली पाहिजे, नाही का? म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल माहीत राहिलं तर तुम्ही प्रॉपरली एक कोणतंही ॲप्लिकेशन बनवायचं राहिलं तर तुम्ही प्रॉपरली एक्झिक्यूट करून त्याला बनवू शकता. ठीक आहे? तर हा झाला आपला क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजचा पार्ट. ओके. ज्याच्यामध्ये आपण ते जावास्क्रिप्ट राहणार ते आपल्या वेब ब्राउझर थ्रू रन करू किंवा जर आपल्याला लोकली रन करायचं असेल तर आपण त्याला Node.js इन्स्टॉल करून रन करू. ओके. तर जावास्क्रिप्ट काय आहे? जावास्क्रिप्ट काय आहे? एक लाईटवेट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. जशा प्रकारे पायथन आहे, PHP आहे. ओके. हे कसे लाईटवेट स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. जसं की तुम्ही पायथनचं भरपूर नाव ऐकले असेल. छोटे-मोठे जे पण जास्त स्क्रिप्ट किंवा ऑटोमेशनचे स्क्रिप्ट लिहायचे राहतात तुम्ही ते पायथन थ्रू लिहून घेता, राईट? तशाच प्रकारे आपलं जावास्क्रिप्ट पण एक लाईटवेट स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही एक छोटा 2 लाईनचा पण कोड तुम्ही लिहून एक्झिक्यूट करू शकता. 1000 लाईनचा पण कोड लिहून एक्झिक्यूट करू शकता यामध्ये. ओके. तर अशा प्रकारचा हा एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. आणि मेनली आपण कुठं यूज करत असतो? यूज टू मेक अ वेब पेज इंटरॅक्टिव्ह. ओके. जे पण आपले वेबसाईट आपण डेव्हलप करत असतो, त्या वेबसाईटला इंटरॅक्टिव्ह बनवासाठी आपण हे जावास्क्रिप्ट यूज करतो. कारण की मेन पर्पज आपला तिथूनच क्रिएट झाला आहे, की जे वेबसाईट बनवल्या जातो त्यामध्ये फर्स्ट लँग्वेज असते HTML, जे की एक हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. ओके. XML लँग्वेज आहे, ज्याच्या थ्रू आपण काय करत असतो, आपल्या वेबसाईटची पुरी बॉडी स्ट्रक्चर डिफाईन करत असतो. त्यानंतर आपण पर्टिक्युलर CSS यूज करून जे एलिमेंट्स राहतात त्यांना कलरिंग किंवा इफेक्ट द्यायचं काम करत असतो. आणि त्यानंतर जे इंटरॅक्शन राहतात, म्हणजे बटन क्लिक केलं की ते पॉपअप ओपन झालं पाहिजे किंवा पेज रिडायरेक्ट झालं पाहिजे की ऑन पेजमध्ये काही पॉपअप आला पाहिजे. अशा प्रकारचे जे पण इंटरॅक्टिव्ह पार्ट आहे किंवा मला काही टेक्स्ट आहे, टेक्स्टला काही क्लिक करून टेक्स्ट चेंज करणं, ओके, किंवा काउंटिंग करू, ह्या सगळ्या गोष्टी आपण जे इंटरॅक्टिव्हिटीचे कामं आहेत ते सगळे आपण जावास्क्रिप्ट सोबत पॉसिबल आहे. ओके. कारण की याच्यामध्ये इव्हेंट इव्हेंट ट्रिगर होतात सगळे. ओके. आणि इन्सर्ट डायनॅमिक टेक्स्ट इनटू HTML. ओके. जशा प्रकारे आता सांगितलं की एक मला टायटल आहे, मला क्लिक केलं की तो टायटल चेंज झाला पाहिजे. हे पण आपण जावास्क्रिप्ट सोबत पॉसिबल आहे. रिॲक्ट टू इव्हेंट, पर्टिक्युलर मी बटन क्लिक केलं, पेज ऑन लोड केलं, हे जे इव्हेंट्स आहे
ओके, हे सगळे जावास्क्रिप्टमध्ये येतात. त्याच्या थ्रू तुम्ही जे वेबसाईट राहतात, ज्यामध्ये इंटरॅक्टिव्ह म्हणजे आपण करत असतो, बटन्स क्लिक करतो, त्या सगळ्या गोष्टी आपण इथं, जसं की स्लायडर आहे, स्लायडरचं मी लेफ्ट राईट मध्ये क्लिक केले की आपला स्लायडर चेंज होत जातो, राईट. हे सगळे इव्हेंट्स हे आपले जावास्क्रिप्ट थ्रू पॉसिबल आहे. ओके. गेट इन्फॉर्मेशन अबाउट युजर कम्प्युटर, जर तुम्हाला युजरच्या कम्प्युटर रिलेटेड काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ओके, ते पण तुम्ही आपल्या जावास्क्रिप्ट सोबत तुम्ही त्याला म्हणजे जावास्क्रिप्ट थ्रू आपण त्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकतो तिथून. ओके. जसे की स्क्रीनची विड्थ झाली. ओके. किंवा कोणतं ब्राउझर यूज करत आहे. ओके. अशा प्रकारचे जे इन्फॉर्मेशन आहे ते आपण जावास्क्रिप्ट सोबत आपण घेतो. ओके. आणि तशाच प्रकारे काही कॅल्क्युलेशन पण करायचं राहिलं तुम्हाला, अरिथमेटिकल कॅल्क्युलेशन, ते पण तुम्ही जावास्क्रिप्ट सोबत पॉसिबल आहे. ओके. जावास्क्रिप्ट यूज करून तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन सगळे अरिथमेटिकल कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्ही ते फॉर्म व्हॅलिडेशन टाकू शकता. रेगेक्स पण यूज करू शकता. रेगेक्स म्हणजे काय? रेग्युलर एक्सप्रेशन्स. ओके. 2 मिनिट थांबा, मला एक कॉल येत आहे. हॅलो. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके. This will be the main basic JavaScript feature. Hello, are you there? पायल वैष्णवी आहेत ना? येस सर. हां हां. येस सर. तर अशा हो सर. प्रकारे आपले जावास्क्रिप्ट आपण यूज केल्या जाईल आपल्या, म्हणजे अशा प्रकारे जावास्क्रिप्ट यूज करतात. ओके. आणि जर जावास्क्रिप्टला आपल्याला जावा सोबत कम्पेअर केलं, तुम्ही फक्त नावामध्ये हे होऊ शकतं की बा जावा जावास्क्रिप्ट वरून आला आहे. ओके. पण दोघे पण डिफरंट डिफरंट आहेत. ओके. जे जावा आहे एक प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम आहे, राईट. आणि जावास्क्रिप्ट जे आहे ते स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, ज्याच्यामध्ये आता आता नवीन नवीन फीचर्स ॲड होत आहेत. आणि त्यामध्ये पण आता लेटेस्ट फीचर्समध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिलेटेड आले आहे, जसे की क्लासेस वगैरे. ओके. बट प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही आहे. ओके. आणि जावास्क्रिप्टचंच थोडं अजून ॲडव्हान्स पार्ट म्हणून, ओके, त्याला टाइपस्क्रिप्ट म्हणून पण एक जनरेट केलं आहे, जे मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलं आहे. ओके. तर ते टाइपस्क्रिप्ट पण जावास्क्रिप्टचाच पार्ट आहे. ओके. तर अशा प्रकारे हा जावा आणि जावास्क्रिप्ट मधले थोडे डिफरन्सेस आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही दोघं याच्यात जर कम्पेअर करून बघितले, तर जे जावास्क्रिप्ट कोड आहे ते इंटरप्रिटेड आहे. ओके. नॉट कंपाइल्ड. आणि जे जावा आहे जे कंपाइल्ड लँग्वेज आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा एक जावा कोड लिहित असता डॉट जावा म्हणून, त्यामध्ये पहिले तुम्हाला जावा सी करून पहिले त्याला तुम्हाला कंपाइल करावा लागत असतो. त्यानंतर तुम्ही त्याला एक्झिक्यूट करून बघता, राईट. पण जावास्क्रिप्टमध्ये आपलं तसं काहीच नाही. आपण डॉट JS म्हणून एक फाईल बनवली आणि त्याला डायरेक्टली तुम्ही एक्झिक्यूट करून बघू शकता. ओके. तर तुम्हाला तो आउटपुट जनरेट करून देईल. म्हणजे तो इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. आणि जावास्क्रिप्ट जे मोर रिलॅक्स सिंटॅक्स आहे आणि रूल्स पण. ओके. ज्यामध्ये तुम्हाला कोणतेही टाईटली कपल्ड हे नाही, की बा तुम्ही जे डिफाईन केलं आहे, डेटा टाईप डिफाईन केला आहे, जर स्ट्रिंग करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये स्ट्रिंगचीच व्हॅल्यू असाइन करायचं आहे. ओके. किंवा तुम्ही स्ट्रिंग आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये बुलियन नाही स्टोअर करू शकेल. असं काही पण रेस्ट्रिक्शन तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये राहणार आहे. मीन्स रिलॅक्स सिंटॅक्स आहे सगळे. ओके. आणि त्यामध्ये हे मेनली जे व्हेरिएबल्स राहतात ते व्यार म्हणून आहे. म्हणजे व्यार म्हणजे व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलला तुम्ही म्हणजे जे डेटा टाइप्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे, हे सगळेच तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. जसं की नंबर झाला, स्ट्रिंग झाला, बुलियन झाला, फ्लोट झाला, डबल, हे सगळे व्हेरिएबल म्हणजे जे डेटा टाइप्स आहेत ते सगळे तुम्ही व्यार नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. व्यार आहे, लेट आहे, कॉन्स्टंट आहे. ओके. तुम्ही कॉन्स्टंट बद्दल तर ऑलरेडी ऐकलेच असाल. ओके. कॉन्स्टंट म्हणजे काय, एकदा त्याला व्हॅल्यू असाइन केली तर तुम्ही त्याला रिअसाइन करू शकत नाही. आणि जे व्यार आणि लेट आहे ते कसं राहतात, व्यार जे आहे ते ग्लोबल स्कोपमध्ये येतो आणि लेट जे आहे जे ब्लॉक स्कोपमध्ये येतो. ओके. याला अजून व्हेरिएबल जे राहणार आहे आपण डिटेल्समध्ये बघू. ओके. जशा प्रकारे कशा टाईप्स आहेत त्यांचे. ओके. तर
तर जे पण आपले व्हेरिएबल आहे मीन्स प्युअर अँड लुजर डेटा टाइप्स, ओके, मीन्स ते लुजर डेटा टाइप्स मध्ये येतात, म्हणजे ज्यामध्ये टाइटली कपल नाही आहे ते. ओके. व्हेरिएबल डोंट नीड टू बी डिक्लेअर. जे पण व्हेरिएबल्स आहे आपल्याला आपल्याला प्रिव्हियसली त्याला डिक्लेअर करायची गरज नाही, किंवा ते तुमची इंटिजरच आहे की तुमचं जे स्ट्रिंगच आहे, म्हणून तुम्हाला पहिलेच डिक्लेअर करायची गरज नाही. ओके, डायरेक्टली तुम्ही व्हेअर लेट म्हणून डिक्लेअर करा आणि त्यामध्ये तुमच्या डेटा टाइपच्या हिशोबाने तुम्ही त्याला व्हॅल्यू असाइन करा. ओके. एरर ऑप्शन सायलेन्स म्हणजे जे पण एरर्स राहतात ते जे आपले कोड एक्झिक्युशन आहे त्यामध्ये जास्त इंटरप्ट करणार नाही, तुमचं जे स्मूथली एक्झिक्यूट होणार. ओके. आणि जे एरर्स राहणार ते नॉन एरर्सच तुम्हाला एक्झिक्यूट होईल. ओके. आणि तुम्ही त्या एरर कोडवरूनच तुम्ही समजून जाल की तुमचे कोणत्या प्रकारचे एरर आहे. जसं की जावामध्ये असे काही एरर्स येतात जे तुम्हालाही समजत नाही आणि ते गुगललाही समजत नाही कधी कधी. ओके. गुगलवर सर्च केलं तरी ते एरर्स भेटत नाही. असे एरर्स या जावास्क्रिप्ट मध्ये येणार नाही तेवढे. ओके. की construct is the function rather than class. Okay. First class function are used in many situation. Okay. की जर तुम्ही क्लासेस काही डिफाईन करत असाल, ओके, त्या फर्स्ट क्लासचं फंक्शन आर यूज इन की कन्स्ट्रक्ट, जे कन्स्ट्रक्ट म्हणून जे एक आपण जर फंक्शन बनवले ते ॲज अ तुमचं कन्स्ट्रक्टर म्हणून काम करणार. जसं जावास्क्रिप्ट मध्ये होतो, तुम्ही एक कन्स्ट्रक्टर डिफाईन करता जे की जे तुमचं क्लास ज्यावेळेस इनिशियलाइज होतो त्याच वेळी तुमचं कन्स्ट्रक्टर पण इनिशियलाइज होत असतं, राईट. तशाच प्रकारे आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये पण तुम्ही जर क्लास बनवत असेल, क्लास सोबत एक कन्स्ट्रक्ट नावाचं फंक्शन करत असेल, तर तो फंक्शन तुमच्या क्लास सोबतच एक्झिक्यूट होणार. कंटेंट विथिन अ वेब पेजेस अँड इंटिग्रेटेड विथ इट्स HTML अँड CSS कंटेंट. ओके. जे आपलं जावास्क्रिप्ट आहे, जे नॉर्मली जे HTML CSS आहे त्या कंटेंट सोबतच आपण त्याला एक्झिक्यूट करत असतो आणि त्यामध्येच तो आपला कोड अवेलेबल राहतो. ओके. म्हणजे तुम्ही ते HTML सोबतच तुमचं HTML सोबत जसं CSS एक CSS सेव्ह करतो, तसंच आपलं जावास्क्रिप्ट पण सेव्ह करतात. जर तुम्हाला लाईव्हली बघायचं असेल, तुम्ही कोणती वेबसाईट ओपन करा. जसं की हा एक वेबसाईट करतो, याच्यामध्ये जर व्यू पेज सोर्स केले तुम्ही, तर माझंच वेबसाईट ओपन करतो. माझ्या वेबसाईटमध्ये ओके, मी राईट क्लिक करून तुम्हाला जर HTML CSS कोड बघायचं असेल, तर तुम्ही कोणत्याही पेजवर जाऊन राईट क्लिक करून व्ह्यू पेज सोर्स कराल, तर तुम्हाला तुमचं सगळं जे पण तुमचं HTML कोड आहे ते सगळं तुम्हाला विजिबल राहील. HTML CSS जावास्क्रिप्ट हे तिन्ही कोड तुम्ही बघू शकता. ओके. हा झाला मग CSS चा कोड. आणि हे जे स्क्रिप्ट म्हणून बघत आहे पर्टिक्युलर, आपण इथे .js फाईल बनवली आहे. ओके. हे जे JS फाईल आहे यामध्ये आपण इम्पोर्ट करून ठेवले आहे. ओके. हे jQuery एक लायब्ररी आहे जी जावास्क्रिप्टचीच लायब्ररी आहे. हे स्क्रिप्टिंग फॉन्ट असमची लायब्ररी. ओके. आणि हे जे सगळं स्क्रिप्ट आपण यामध्ये माझ्या वेबसाईटमध्ये ऍड करून ठेवले आहे. ओके. जसं की फंक्शन सेटअप फुटर म्हणून केलं आहे. ओके. हे सगळे जे जावास्क्रिप्टचं कोड आहे आपल्या HTML सोबतच कंबाईन मध्ये आहे, राईट. तर तशाच प्रकारे म्हणजे आपण HTML सोबत याला कंबाईन करून ऍड करू शकतो. ओके. डायरेक्टली तुम्ही त्याला विजिबल पण करू शकता. तर नॉर्मली तुम्ही बघितले तर जावा प्लस थोडं स्लाइटली हे करून त्याला जावास्क्रिप्ट आपलं जनरेट झालं. तशाच प्रकारे PHP सोबतही जर तुम्ही जावास्क्रिप्टला कम्पेअर करून बघितले, तर दोन्ही पण इंटरप्रिटेड लँग्वेज आहे, कंपाईल करायची गरज नाही. दोन्ही याच्यामध्ये रिलॅक्स सिंटॅक्स राहतात. PHP मध्ये डॉलर व्हेरिएबल नेम दिलं तर तुमचं व्हेरिएबल क्रिएट होत असतो. ओके. जे पण व्हेरिएबल राहतात ते केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे तुम्ही स्मॉल लेटर मध्ये लिहित असाल तर स्मॉल लेटर मध्येच तुमचं व्हॅल्यू ऍक्सेस करायला ट्राय करायचं. जर कॅपिटल लेटर मध्ये करत असाल तर तुम्हाला वॉर्निंग जनरेट करेल. ओके. आणि तशाच प्रकारे बोथ हॅव बिल्ट इन रेग्युलर एक्सप्रेशन. ओके. हे रेग्युलर एक्सप्रेशन तुम्ही हे करू शकता. रेग्युलर एक्सप्रेशनचा कन्सेप्ट अजून तुम्हाला समोर आपण बघू, की ज्यामध्ये आपण पर्टिक्युलर टेक्स्ट कशा प्रकारे प्रोसेस करून बघू शकतो. की जर ईमेल आहे
ईमेलचं व्हॅलिडेशन कशा प्रकारे करायचं, मोबाईल नंबर आहे तर मोबाईल नंबरचं व्हॅलिडेशन कशा प्रकारे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण रेग्युलर एक्सप्रेशन्स थ्रू पॉसिबल आहे. ओके. तर जर डिफरन्सेस बघितले तर JS इज मोर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके, लेस प्रोसिजर लँग्वेज आहे. JS focus on user interfaces and interacting with a document. PHP generate toward HTML output and file form processing. Okay. जे JS आहे ते युजरचे इंटरफेस आणि इंटरॅक्टिंग विथ डॉक्युमेंट वर जास्त हे करतं. कारण की तुम्ही आताच बघितले, जे आपण UI साइड आहे, ब्राउझर साइड आहे, त्यामध्ये जास्त लोड करून तो आपल्याला एक्झिक्यूट करून देतो. पण तेच जर PHP बघितले तर PHP काय करेल, तुम्हाला जो कंटेंट आहे पहिला तो स्वतः बनवेल आणि त्यानंतर तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवेल. ओके. कारण की PHP विदाउट सर्व्हर रन होत नाही. आपल्याला सर्व्हर वरूनच त्याला रन करावं लागत असते, अपाचे सर्व्हर्स वरून. ओके. JS कोड रन ऑन अ क्लायंट ब्राउझर, PHP कोड रन ऑन अ वेब सर्व्हर. ओके. जे जावास्क्रिप्ट आहे ते नॉर्मली तुमच्या ब्राउझरमध्ये रन होऊन जातो आणि PHP कोड आहे तो तुम्हाला सर्व्हर थ्रू रन करून बघावं लागत असते. ओके. अशा प्रकारचा हा PHP आणि जावास्क्रिप्टचा डिफरन्स आहे. इव्हेंट ड्रिवन नॉर्मली जर बघितलं कशा प्रकारे आपलं वेबसाईट इंटरॅक्टिव्ह करतो. जे आपण एक पेजवर क्लिक केलं, तो एक इव्हेंट ट्रिगर करेल, इव्हेंट तो फंक्शनला ट्रिगर करेल आणि तो एक्झिक्यूट करेल. अशाच प्रकारे तुमचं सगळं इव्हेंट एक्झिक्यूट होत राहणार. ओके. जर तर माझ्या वेबसाईटवर बघितलं, मी आता वेलकम पेजवर क्लिक केलं तर पर्टिक्युलर मला पॉपअपचं फंक्शन क्लिक झालं. ओके. सर्व्हिसचं हे आपण जशा प्रकारे हा एक बटन्स आहे समजा, या बटन्सवर क्लिक केले आणि पर्टिक्युलर आपलं ते फंक्शन ट्रिगर झालं आणि त्यानुसार आपलं मॉडेल बॉक्स ओपन केलं. ओके. हे झालं आपलं इव्हेंट ड्रिव्हन. ओके. अशाच प्रकारचे इव्हेंट्स आपल्या जावास्क्रिप्टमध्ये बघू आपण. ओके. आता बघू व्हेरिएबल कशा प्रकारे असतात. इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन? नाही सर. ओके. व्हेरिएबल्स. ओके. जशा प्रकारे सांगितलं, ES6 फीचर ES6 जे आहे ते जावास्क्रिप्टचे फीचर्स रिलीज करतात. ES6 हे लेटेस्ट फीचर्स आहे ज्यामध्ये लेट अँड कॉन्स्ट इंट्रोड्यूस केले आहे. याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त व्यारच कीवर्ड होते. ओके. पहिले ते व्यार कीवर्ड मध्येच आपण सगळ्या गोष्टी आपण सेव्ह करायचं. ओके. तर आता न्यू याच्यामध्ये हे ES6 फीचर्स मध्ये लेट अँड कॉन्स्ट आले. ओके. वेअर लेट अँड कॉस्ट आणि जे सगळ्यांचे स्पेसिफिकेशन जवळपास सेमच आहे. ओके. फक्त जे फीचर्स जे आहे ते डिफरंट आहे. ओके. म्हणजे जे व्यार कीवर्ड हे ग्लोबली आणि लेट कीवर्ड ब्लॉक स्कोप मध्ये राहणार. ओके. जसं की आता इथे व्यार नेम इज इक्वल टू एक्सप्रेशन जे पण आपल्याला द्यायचं आहे, जसं की व्यार क्लायंट नेम म्हणून दिले आणि तुम्ही जे व्हॅल्यू असाइन करता, जे सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये जर असेल तर तो तुमचं स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केला जाईल. ओके. तर क्लायंट नेम इज इक्वल टू कॉन्युनल क्लायंट म्हणून केला, तर हा काय डबल कोट्स मध्ये आपण असाइन केला आहे. डबल कोट मध्ये काय झालं, हा स्ट्रिंग मध्ये झालं. ओके. डबल कोट सिंगल कोट व्हॅल्यू जे राहणार ते तुमचे स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होणार. आता व्यार एज इक्वल टू 32 केलाय, एक नंबर असाइन केलाय. ओके. नंबर फ्लोट्स. ओके. जसं की वेट फ्लोट मध्ये दिलंय, डबल मध्ये. हे सगळे वेरियस डेटा टाइप्स आहे. नंबर मध्ये केलं की हा तुमचा नंबर म्हणून कन्सिडर केलं. ओके. अशाच प्रकारे हे लुजली कपल आहे. ओके. तुम्ही त्या व्यार म्हणून जे व्हेरिएबल आहे त्याला तुम्ही स्ट्रिंग असाइन करताय, त्याला नंबरही असाइन करताय, त्याला तुम्ही फ्लोट पण असाइन करून राहिले. ओके. हे केस सेन्सिटिव्ह आहे. जर तुम्ही स्मॉल लेटर मध्ये करत असाल तर स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर मध्ये करत असाल तर कॅपिटल लेटर मध्ये राहणार. ओके. आणि यामध्ये आपल्याला
टाइप्स आर नॉट स्पेसिफाईड. ओके, तुमचे जे टाइप्स राहणार असे स्पेशली स्पेसिफाय करून नाही, बट तुम्ही ह्या नंबर, बुलियन, स्ट्रिंग, अरे, ऑब्जेक्ट, फंक्शन, नल, अनडिफाईन एवढे सगळे डेटा टाइप्स आपण जावास्क्रिप्ट मध्ये यूज करू शकतो. आणि तुम्हाला या पर्टिक्युलर व्हेरिएबलचं जर तुम्हाला त्याचं टाईप जाणून घ्यायचं असेल, एक टाईप ऑफ म्हणून डिफॉल्ट मेथड भेटतो. ते टाईप ऑफ मध्ये जर तुम्ही क्लायंट नेम म्हणून पास केलं तर तुम्हाला याचा डेटा टाईप रिटर्न करेल, तो स्ट्रिंग आहे म्हणून. ओके, एजला तुम्ही टाईप ऑफ मध्ये पास केलं तर तुम्हाला त्याला एजचं नंबर म्हणून रिटर्न येईल. ओके, त्याचं तुम्हाला डेटा टाईप भेटेल. ओके, जर पर्टिक्युलर कधी कंडिशन असं येऊ शकतात की जसं मोबाईल नंबर आहे. ओके, आणि तुम्ही युजर कडून तुम्ही मोबाईल नंबर इनपुट घेताय, बट तुम्हाला त्याचं डेटा टाईप माहित नाही की बा तो स्ट्रिंग आहे की नंबर आहे. ओके, त्यावेळेस जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल की जे माझं इनपुट युजर कडून आलाय ते नंबरच आहे का नाही, त्यावेळी तुम्ही टाईप ऑफ यूज करून त्याला चेक करू शकता की तुमचा तो नंबर आहे. नंबर असेल तर मग त्यानंतर तुम्ही अजून एक क्रॉस चेक लावू शकता किंवा जे मोबाईल नंबर आला आहे तो तुमचं 10 डिजिटचा आहे की नाही, अशा प्रकारे दोन व्हॅलिडेशन लावून फॉर्ममध्ये तुम्ही त्याला व्हॅलिडेट करू शकता. नाही तर तुम्ही एरर जनरेट करू शकता. अशा प्रकारचं तुम्ही म्हणजे यूज करू शकता त्याला. ओके, समजलं? हो सर. ओके, तर त्यानंतर आता येते आपले हे व्हेरिएबल टाइप्स, यामध्ये व्यार, लेट, कॉन्स्ट. ओके, जे लेट राहणार. ओके, लेट हे ES6 मध्ये इंट्रोड्यूस केले होते. हा एक ब्लॉक स्कोप राहणार. ओके, डिक्लेअर विथ लेट मस्ट बी डिक्लेअर बिफोर यूज. ओके, जेव्हा तुम्ही त्या व्हेरिएबलला यूज कराल त्याच्या अगोदर तुम्हाला त्याला डिक्लेअर करावं लागेल. ओके, व्हेरिएबल डिक्लेअर विथ लेट कॅनॉट बी रीडिक्लेअर इन अ सेम स्कोप. ओके, पर्टिक्युलर व्हेरिएबलला तुम्ही सेम याच्यामध्ये लेट एक्स म्हणून केलाय. ओके, एक्झाम्पल माझा एक स्कोप आहे समजून घे. लेट एक्स इज इक्वल टू 10 केलं. ओके, तर हा का राहणार आपला या पर्टिक्युलर ब्लॉक स्कोपच्या अंदरच याची व्हॅल्यू राहणार. ओके, आणि त्यानुसारच आपण त्याला एक्झिक्यूट करून बघू शकू. तर हा ब्लॉकच्या बाहेर जर काही डिक्लेअर करत असेल तर आपण त्याला यामध्ये ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे, आणि नाही, ग्लोबल स्कोप मध्ये करून करत असाल तर हा पर्टिक्युलर पुढे ग्लोबल स्कोप सारखा होईल. पण हा आता ब्लॉक स्कोप मध्ये करून याला जर तुम्ही बाहेर ऍक्सेस करतो म्हटलं तर हे एक्झिक्यूट होणार नाही यामध्ये. ओके, तर इथं आपल्याला कोणतेही आउटपुट जनरेट करायचं असेल तर कन्सोल डॉट लॉग म्हणून करायचं आणि त्यामध्ये आपलं व्हेरिएबल पास. ओके, लेट एक्स आपलं एक व्हेरिएबल नेम झाला इक्वल टू 10. ओके, याला मी एक फंक्शन क्रिएट करतो, फंक्शन डेमो म्हणून. ओके, आणि या डेमो फंक्शनला आपण एक्झिक्यूट करू. फंक्शन्स राहतात ते राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये. ओके, तर इथून आपण काही रिटर्न नाही केले त्याच्यामुळे हा अनडिफाईन आला आहे. ओके, बट ज्या फंक्शन राहतात फंक्शन मधून आपण काही पॅरामीटर पण पास करू शकतो आणि इथून मी रिटर्न ट्रू करून टाकतो, ज्यामुळे माझा अनडिफाईन एरर पण येणार नाही. ओके, तर अशा प्रकारचं आपले
फंक्शन आहे. ओके. जे लेट राहणार ते तुमचे ब्लॉक स्कोपच्या आतमध्ये राहणार आणि वेअर जे राहणार ते ब्लॉक स्कोपच्या बाहेर राहणार. एक्स इज इक्वल टू 10 घेईल मी. याला 50 घेतो. ओके. आणि आपण याला याच्या बाहेर एक्झिक्यूट करू. कन्सोल डॉट लॉग एक्स. ओके. जो माझा फर्स्ट एक्स एक्झिक्यूट झाला वेअरचा तो माझा 10 इनपुट दिला आणि जो मला ब्लॉक स्कोपचा लेट म्हणून केलाय तो 10 म्हणून जनरेट केलाय. ओके. अशा प्रकारे हा लेट अँड वॅरचं व्हॅल्यू. ओके. त्याच प्रकारे कॉन्स्टंट नावावरूनच तुम्हाला समजेल की कॉन्स्टंट आहे तर तुम्ही त्याला व्हॅल्यू रिडिक्लेअर करू नाही शकणार. ओके. त्याला कॉन्स्टंट म्हणून हे केलं. ओके. कॉन्स्टंट 50 जर त्याला जर तुम्ही व्हॅल्यू रिअसाइन करतो म्हटलं तर तो व्हॅल्यू रिअसाइन होणार नाहीत. ओके. कारण की हा असाइनमेंट टू कॉन्स्टंट तुम्ही जे व्हॅल्यू असाइन करून राहिले ते एक कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे. ओके. अशा प्रकार हा कॉन्स्टंट व्हेरिएबलचा. ओके. कॉन्स्टंट म्हणजे पर्टिक्युलरली कॉन्स्टंट आणि हा ब्लॉक स्कोप मध्ये तुम्हाला कधी काही असे व्हेरिएबल्स लागतात ज्यामध्ये तुमची व्हॅल्यू चेंज झाली नाही पाहिजे आणि एकदा व्हॅल्यू डिक्लेअर झाली की होल प्रोजेक्ट तुमचं रन झालं पाहिजे. अशा वेळेस तुम्ही कॉन्स्टंट यूज कराल त्यावेळेस. ओके. बाकी वेळेस लेट आणि व्हॅर. या या तीन मध्ये काही डिफिकल्टी कोणाला? ओके. अशा प्रकारे आपण एक्झिक्यूट केले व्हेअर इज इक्वल टू एक्स. ओके. जे कन्सोल डॉट लॉग म्हणून राहणार ते आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये जसं की आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल म्हणून जावामध्ये करतो ते इथं कन्सोल डॉट लॉग केलं की तुमचं आउटपुट जनरेट करून बघू शकतो. ओके. हे रीड लाईन सिंक हे आहे की तुम्ही जर युजर कडून इनपुट्स काही घ्यायचे असेल तर त्यावेळेस रीड लाईन सिंक यूज करतात. हे बघू नंतर. तर इथमध्ये कोणाला काही कन्फ्युजन? नाईस. ओके. तर मंडे पासून आपण अजून स्ट्रिंगच्या रिलेटेड नंबरच्या रिलेटेड मेथड बघू. बाय डिफॉल्ट मेथड कशा प्रकारे वर्क राहतात. तर हो सर. त्या अगोदर नाही तर आपण असं करू ES6 चे फीचर्स बघून घेऊ की लेटेस्ट मध्ये कोणते कोणते फीचर्स आले आहे. ओके. आणि त्यानुसार वन बाय वन आपण सगळ्या गोष्टी जावास्क्रिप्टचे बेसिक अंडरस्टँड करून घेऊ नेक्स्ट वीक मध्ये. ओके. मंडेला अशाच प्रकारे जॉईन करा 9 o'clock म्हणजे आपण ऑन टाइम चालू करू. ओके. चला मग थँक्यू फॉर जॉईन. बाय.